कविप्रवेश्य यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मनामध्ये एक जागरूकता निर्माण करण्यासाठी, कोणाच्या, आपल्या सर्व हिंदू बंधू भगिनींच्या शांतपणे आपापले सण साजरे करण्यात मशगूल असलेल्या सर्वांच्या मनामध्ये गोष्टी छोट्या 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 अशा वाटतात आपल्याला, पण या छोट्या छोट्या गोष्टींचा अफाट समुद्र झालेला आहे. आणि मग त्याच्यातलीच एक छोटी वाटणारी गोष्ट, जी खरोखरच मी जेव्हा या गोष्टीचा अभ्यास केला, काही आर्टिकल्स वाचली, काही सॅटेलाईट फोटोग्राफ्स बघितले, काही वेबसाईट्स बघितल्या, आणि मग हा व्हिडिओ बनवतोय. गोष्ट छोटीशी, एक साधारण सॅटेलाईट पिक्चरमध्ये एवढीशी दिसणारी पांढऱ्या शुभ्र रंगाची कबर. साल 2011. ठिकाण सध्याचा जो नवी मुंबईकडून JNPTला जाणारा रस्ता आहे आणि नवी मुंबईचं विमानतळ ज्याच्या बरोबर समोरच्या बाजूला दृष्टीस पडतं, अशा सुंदर लोकेशनवर त्या रस्त्याच्या समांतर रेषेत, जवळपास समांतर रेषेत, ऑफकोर्स आय हॅव सीन दॅट सॅटेलाईट पिक्चर, मे बी सम एरर इन माय स्टेटमेंट, परंतु या लोकेशनवरून विमानतळ आणि तो हायवे इझिली ॲक्सेसमध्ये आहे. कशासाठी ॲक्सेसमध्ये? तुम्ही काय उडी मारून त्या रस्त्यावर जाऊ शकत नाही आहे, कबूल आहे, परंतु जर काही अघटित घटना घडवायच्या असतील तर इट इज द बेस्ट लोकेशन. मित्रांनो, बेस्ट लोकेशन हे त्यांच्या दृष्टिकोनातून मी शब्द वापरला आहे. अँड इट इज व्हेरी डेंजरस लोकेशन ॲज फार ॲज आवर एअरपोर्ट अँड आवर हायवे इज कन्सर्न. अतिशय अलूफ अशी ही टेकडीवजा जागा आहे नवी मुंबईमधली. 2011 साली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या मोठ्या काडेपेटीच्या आकाराचा दिसणारा हा सॅटेलाईट पिक्चरमधला छोटासा कबरीवजा भाग. मग 2014 साल त्याला दर्ग्याचं स्वरूप येत गेलं. 2015-16मध्ये त्याच्या भोवती एक स्ट्रक्चर उभं राहिलं, अर्थातच मशीद. मग ते केअरटेकर, तिथे वावरणारी माणसं यांचं येणं जाणं वाढलं. मग कच्चा रस्ता तयार झाला. त्या टेकडीवर आजूबाजूचे नागरिक सगळे फिरायला जायचे. संध्याकाळची छान हवा अंगावर घेण्यासाठी, सकाळचा भरपूर ऑक्सिजन मिळवण्यासाठी. हळूहळू या गोष्टी बंद होत गेल्या, कारण तिथे आजूबाजूला त्यांच्या लोकांची वस्ती वाढत गेली. अगदी 7-8 घरं दिसत आहेत आज ती पिक्चरमध्ये, परंतु तो दर्गा, ती मशीद, तिथे येणं जाणं, तयार झालेला कच्चा रस्ता, आणि मग त्या टेकडीवर या ठिकाणी तो दर्गा आहे आणि तुम्हाला येण्यासाठी या पद्धतीने ॲक्सेस आहे. आणि इकडूनच अजून एक रस्ता फुटतो त्या टेकडीवर. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी पिलर्स लावले आणि एक गेट करून टाकलं. नोबडी कॅन एंटर इन दॅट प्रिमायसेस अशी गत करून ठेवली. कोणाची जागा? जागा कोणाची? उंच निर्जन टेकडी आणि बरोबर हेरून मजार बनवली जाते. तुम्ही आम्ही आजूबाजूला फिरायला जातो, कुणाच्यात सुद्धा
थोडी पण धमक नाही की वन इल्लीगल स्ट्रक्चर हॅज बीन बिल्ट ऑन सो अँड सो लोकेशन असं म्हणून कोणीही तिथे जाऊन भांडत नाही, निवेदन दिलेलं नाही. आणि मग 2011 ते 2021 या 10 वर्षात ज्या नको त्या गोष्टी तिथे सर्व काही घडलेल्या आहेत. आणि आता आज तुम्ही ते उखडून टाकूच शकत नाही. उद्या समजा ही प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर केली तर तुम्ही संपलाच त्या टेकडीवरून. आणि समोरचं एअरपोर्ट, समोरचा रस्ता, आणि मग जर काही घडलं त्यानंतर किती मोठा हॅवॉक होऊ शकतो. त्यांना आजकाल हत्यारं पण मिळत आहेत, रॉकेट लॉन्चर्स त्यांना मिळत आहेत, त्यांच्याकडं तलवारी, जांबिया हे तर गोष्टी किरकोळ अगदी तुम्ही शोधायला गेलात ना तर प्रत्येक घरात सुद्धा सापडतील ह्या वस्तू. पण झोपलोय आपण, छान झोप लागली आपल्याला, आपल्या घोरण्याचा आवाज येतोय आणि मग मजारवर मजार बांधली जात आहेत. कारण दुसरा समाज निर्धास्त झोपलेला आहे. आपल्याला कोण अडवणार आहे? आज संसदीय समितीसमोर वक्फचा विषय आहे. तिथे सुद्धा हल्लागोल चालू नुसता. बाटली फेकून त्या संसद भवनासारख्या पवित्र आपल्या जागेमध्ये, जिथून सगळ्या देशाचा कारभार चालतो, त्या ठिकाणी एक खासदार दुसऱ्या खासदारावर बाटली फेकून मारतो. केवढी नामुष्कीची गोष्ट आहे. हीच बाटली लागली असती तर आज या कमिटीला समोरासमोर बसून व्यवस्थित तोडगा काढण्यासाठी मुदत दिली. अजून कदाचित 6 महिने मुदत मिळेल. पण ह्याच्यातलं जो काही एक धोका आहे तो धोका कोणी लक्षातच घ्यायला तयार नाहीये. थर्ड बिगेस्ट लँड ओनर ऑफ अवर इंडिया, वक्फ बोर्ड, लाखो कोटी रुपयाची जमीन त्यांच्या ताब्यात आहे. त्याच्यामध्ये कित्येक लोकांचं नुकसान झालेलं आहे. कित्येक इन्स्टिट्यूट्स अगदी जोमात चालू होत्या आणि वक्फने त्याच्यावरती आमचा ताबा मिळाला पाहिजे म्हणून नोटिसा लावल्या. कित्येक रेसिडेन्शियल झोन्स आहेत, मग त्याच्यात सर्व धर्मीय माणसं राहत आहेत आणि वक्फने नोटिसा बजावल्यात प्रत्येक घराला. मग ही मनमानी थांबण्यासाठी त्या वक्फ कायद्यामध्ये बदल करण्यासाठी सरकार झटतंय. जे चांगलं आहे त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे. आता ह्या टेकडीवर हे जे काही मी तुम्हाला सांगितलेलं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, त्याच्यानंतर सर्व काही पुरावे उपलब्ध आहेत. गुगलवरती सॅटेलाईट पिक्चर्स उपलब्ध आहेत जुनी. या ज्या जागा आहेत अशा निर्जन टेकड्या, किल्लेवजा जागा, या महाराष्ट्राच्या धर्तीवर या सह्याद्रीच्या रांगांमध्ये जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले, अनेक नॅचरली ज्या काही कड्या कपाऱ्या त्यांना मिळाल्या सह्याद्रीच्या ह्याच्यात, त्याचं रूपांतर पण त्यांनी किल्ल्यांमध्ये केलं, काही गुप्त जागांमध्ये केलं. तशीच ही जी काही जागा आहे टेकडीवजा, ही त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या नजरेतलीच जागा आहे. त्यांचं त्या जागांवर लक्ष नक्की होतं. पण स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्याक म्हणून जितक्या म्हणून फॅसिलिटीज त्यांना देता येतील तेवढ्या दिल्या 60 वर्षे राज्य केलेल्या सरकारने. आणि आज ते 30 कोटी होऊन बसले, हक्क मागायला लागले. 15% इन विधान भवन, वी वॉन्ट 15% इन लोकसभा ऑल्सो, अशी डिमांड्स चालू झाली आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी निरनिराळ्या गावातून मुंबईकडे मोर्चे. मिनिमम 2-3 लाखाची कार, मॅक्झिमम 18 ते 25 लाखाच्या कारमधनं हा मॉब मुंबईकडे चालला होता. त्यांना वेळीच थोपवलं गेलं. सणासुदीचे दिवस. हा पूर्ण मॉब जर मुंबईमध्ये घुसला असता आणि कुठे काही ठिणगी पडली असती तर केवढी मोठ्या प्रमाणात दंगल झाली असती. बरं, सगळे राजकीय नेते मंडळी पुढे. कोणाच्या कार कुठे चेक झाल्या असतील? शक्य नाही चेक करणं. हजारोंच्या संख्येने कारमध्ये ही लाखो माणसं
तेवढ्याच टू व्हीलरनी दुसऱ्या मार्गाने मुंबईकडे रवाना झालेला मॉब. मग हे जे काही चाललं आहे याला कुठेतरी अटकाव करण्यासाठी कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करणं, घटनेमधल्या काही तरतुदी बदलाव्या लागल्या तर त्या लोकसभेतल्या खासदारांनी सर्वानुमते त्या बदलणं याची नितांत आवश्यकता आहे. सर्कमस्टान्सेस आर नॉट द सेम जस्ट लाईक 1950 अँड 51. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. गांधीजींच्या कृपेने लाखो लोकांची कत्तल झाली. इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या कृपेने लाखो लोकांची नसबंदी झाली. म्हणजे कोणते कोणते प्रहार या हिंदू धर्मियांनी सहन करायचे? का हे सहन करत करतच मरून जाणार, संपून जाणार धर्म? कारण झोपेत जर राहिलो ना तर नक्की ही वेळ येणार आहे. म्हणूनच या नवी मुंबईच्या टेकडीवर जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये अजून कोणतीही वाढ न होता जे काही अनधिकृत आहे त्याच्यावरती प्रशासनाने आचारसंहिता संपल्यानंतरही सही, नवीन सरकार जे काही येईल किंवा आहे ते सरकार बसलं तरी त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रहार करणारा व्यक्ती तिथं हवा आहे. ताबडतोब यावर ॲक्शन व्हावी. अदरवाईज नवी मुंबई एअरपोर्ट अँड हायवे इज इन डेंजर झोन. जर काही कुठली ठिणगी भडकली या मुंबईमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. आणि मग ही जर महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे, JNPTकडे जाणारा रोड आहे, अनेक विमानं तिथं लँड करून ठेवलेली असतात. त्याच्यावरती जर काही 2-4 रॉकेट्सचा मारा झाला तर त्याच्यातून होणारं नुकसान हे कोट्यवधी रुपयांचं आहे. मनुष्यहानीसुद्धा होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचं आकलन ज्याप्रमाणे थोडासा अभ्यास केल्यावर जर मला होत असेल तर त्या सरकार दरबारी बसलेल्या विद्वान IAS अधिकारी, मंत्री, संत्री, कॉर्पोरेशनचे कमिशनर्स, परवानगी देणारे सिटी इंजिनियर्स वगैरे वगैरे, किंवा ज्यांच्या डोळ्यात माती घालून अशी काही कन्स्ट्रक्शन्स उभी राहत आहेत आणि ते डोळेझाक करत आहेत, कदाचित त्यांना कोणी काही धमकावतं आहे का, त्यांचं डेअरिंग होत नाही आहे का यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं, याच्याही खोलात गेलं पाहिजे. कारण यांची मजल खूपच मोठी असते, हे आपण प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे. चला मित्रांनो, थोड्याशा झोपा आवरूयात आणि तुमच्या आमच्या अवतीभोवती असे काही छोट्या छोट्या काडेपेटीच्या आकाराच्या, अगदी लहान मुलाच्या थडग्यापासून मग मजार, मग मशीद, मग छोटंसं त्याच्या अवतीभोवती लोकांची घरं, आणि मग तिथं येऊन राहणारे अनधिकृत माणसं, खोटी आय कार्ड्स बनवलेले रोहिंग्या, कोणी दुधाच्या टँकरमधनं लपवून आणलेली मुलं, यतीमखान्यातली मुलं, असं सांगून या भारत देशामध्ये भरती होत चाललेली ही सगळी मंडळी, याच्यावरती तुम्हा आम्हालाच लक्ष ठेवावं लागेल, तुम्हा आम्हाला जागरूक राहावं लागेल आणि तुम्ही आम्हीच ह्याच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल. एखादाच कोणी ॲडव्होकेट सुप्रीम कोर्टात PIL दाखल करतो, जनहितार्थ याचिका दाखल करतो, अश्विनी उपाध्याय, त्या ॲडव्होकेटना मी तहे दिल से कडक सॅल्यूट करतो नेहमीच. ही इज व्हेरी डेअरर पर्सन. स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करण्यासाठी तडफडत असणारा हा एक व्यक्ती आहे, दिल्लीमध्ये राहणारा, आणि अनंत प्रकारच्या जनहितार्थ याचिका त्यांच्या प्रलंबित आहेत सुप्रीम कोर्टाच्या आपल्या सगळ्या त्या बॅलन्स शीटवर. लढतोय तो एकटा. नुकतीच माझ्या ऐकण्यात आली की धर्मांतर विरोधी कायदा हा सुद्धा आता संसद भवनामध्ये लवकरच पारित होणार आहे. त्याचंही बिल येणार आहे. अर्थात इतक्या सहजासहजी ते पारित नाही होणार आहे, कारण ही जी नाठाळ मंडळी आहेत ना, बाटल्या फेकू, जे सभात्याग करत आहेत, आता नावच घ्यायची झाली तर संजय सिंग बॅनर्जी आणि असदुद्दीन ओवेसीजी, हे सन्माननीय खासदार, जनतेने निवडून दिलेले खासदार, देशाचं हित बघणं हे त्यांचं पहिलं काम आहे, आणि तीच लोक बाटल्या फेकून देशहित बघणाऱ्या खासदारांवर हल्ले करत आहेत. अशी ही मंडळी आपण संसद भवनामध्ये पाठवलीत, याची लाज शरम थोडी तरी वाटली पाहिजे. आणि एकटा ॲडव्होकेट उपाध्याय हा देशासाठी लढतोय आणि त्याच्याविरुद्ध
4 बडे बडे ख्रिश्चन वकील आणि 4 मुस्लिम वकील हे या एका वकिलाच्या विरुद्ध 8 जण लढत आहेत. त्यांना धर्मांतरण कायद्यामध्ये कोणताही बदल नको आहे आणि ह्या व्यक्तीला धर्मांतरणासाठी मुस्लिम कंट्रीजमधनं त्यांनी पुराव्यासहित दाखल केलेलं आहे. 50,000 करोड वर्षाला येत आहेत आणि तसंच युरोपियन कंट्रीजकडनं ख्रिश्चन धर्म वाढवण्यासाठी 50,000 करोड रुपये येत आहेत. अगदी मोघम संशोधन आहे हे त्यांचं. याच्यामध्ये डीपमध्ये जाणं हे प्रशासनाचं काम आहे. बीइंग ॲडव्होकेट, फायलिंग PIL, he is doing his job in quite well manner. Definitely wish you all the best, ॲडव्होकेट उपाध्यायजी. आम्ही मॉरली तरी कमीत कमी तुमच्या सोबत नक्की आहोत, इतकंच मी जाहीररित्या सांगतो. ज्या ज्या गोष्टी या आपल्या भारत देशाला घातक आहेत त्या बदलण्यासाठी, त्याच्यामध्ये आमूलाग्र कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी लढणाऱ्या या ॲडव्होकेटला प्रत्येक हिंदू माणसाने सपोर्ट केला पाहिजे. अरे जर तिकडून त्यांना 50,000 करोड येत असतील तर तुम्ही आम्ही या ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांच्या या खर्चासाठी 1-1 रुपया कॉन्ट्रीब्यूट करून पाठवा. ज्यांना आपल्या धर्माविषयी अभिमान आहे त्यांना मी आव्हान करतो. आणि ॲडव्होकेट उपाध्याय यांनासुद्धा अशा या जनहितार्थ कामासाठी तुम्ही एक अकाउंट नंबर सेपरेट जाहीर करा अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, ही जी कार्य करणारी मंडळी आहेत ना, पुष्पेंद्रजी, ॲडव्होकेट अश्विनी उपाध्यायजी, असे अनंत लोक जे लढत आहेत ना, पण त्यांच्या मागं सपोर्ट काही मिळत नाही, ही त्यांची खंत आहे. तर त्यांना ही खंत वाटली नाही पाहिजे. त्यांचासुद्धा विदा सावरकर झाला नाही पाहिजे. याच्यासाठी तुम्ही आम्ही काहीतरी जागरूकतेने सतत कार्यरत राहिलं पाहिजे. खिशातनं पैसे दिल्यावरच सपोर्ट केला जातो असं काही नाही आहे मित्रांनो. मॉरली तुम्ही एकमेकांच्या सोबत राहा. मॉरली जो झोपलाय त्याला जागा करण्यासाठी धडपडा आणि मग जागा राहून काय काय करायचं आहे हे एकमेकात ठरवा. हीच वेळ आहे. अदरवाईज पुढची जी पिढी आहे ना, पुढच्या 2 पिढ्या, यांना इथं जगणं मुश्किल होईल. आज जे ब्रिटनमध्ये चालू आहे की ब्रिटनसारखं हा देश इस्लामिक देश म्हणून डिक्लेअर करा, असं पार्लमेंटमध्ये तिथे घुसलेल्या निवडून गेलेल्या मुस्लिम खासदारांकडून त्या सरकारवर दबाव आणणं चालू आहे. रस्त्यामध्ये जाळपोळ चालू आहे. त्यांच्या शासकीय इमारतींचं, वाहनांचं नुकसान करणं सतत चालू आहे. असं एकाच देशात नाही आहे. असं अनेक देशामध्ये ज्या ज्या देशाची डेमोग्राफी अगदी पर्टिक्युलर प्लॅनिंग करून या लोकांनी चेंज केली आहे. आणि नाव द टार्गेट इज इंडिया. फ्रॉम 2027 दे विल बिकम सो मच ॲक्टिव्ह डेफिनेटली. तर हे सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला अशा मी ज्या काही घटना सांगतो छोट्या मोठ्या, आज मी तुम्हाला नवी मुंबईच्या त्या टेकडीवरची घटना सांगितली आहे. एका छोट्या मजारनी सुरू झालेला प्रवास 10 वर्षात तिथे वस्ती आणि मस्जिद होण्यापर्यंत आणि तिथं जाणाऱ्या कपल्सना आणि हिंदू किंवा इतर धर्मियांना टोटली बंदी करण्यापर्यंत हा प्रवास तिथपर्यंत पोचलेला आहे. त्या टेकडीवर आता त्या एरियात गेट बनवलेले, त्या गेटमधनं कोणीही आत जाऊ शकत नाही. म्हणजे ती जागा प्रशासनाची, सरकारी जमीन, त्याच्यावरती कब्जा करणं आणि तिथं इतर लोकांना अटकाव करणं, जणू काही त्यांच्या बापजाद्याची जमीन आहे असा तिथे आविर्भाव असतो, दादागिरी असते. या गोष्टींना कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. हाच एक छोटासा प्रयत्न आणि याच व्हिडिओद्वारे अनेक चांगले लोक कार्य करत आहेत. त्यामध्ये मी एक मुंगीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यांना जाहीर आव्हान करतो की प्रत्येकाने असा मुंगीचा वाटा उचलायचा आहे, तरच हा देश वाचणार आहे. आणि देश वाचला तर तुम्ही आहात. तुम्ही असाल तर तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा याला काहीतरी अर्थ आहे. तुमच्या पुढच्या पिढ्यांना अर्थ आहे काहीतरी. त्यांना जगण्यासाठी मोकळा श्वास मिळू शकेल. याच्यासाठी तुम्हा आम्हाला कुर्बानी द्यावी लागली तरीही काही हरकत नाही. इतका त्याग करण्याची मानसिक तयारी प्रत्येकाने ठेवावी हीच नम्र विनंती. जय हिंद, जय भारत.